आज 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शेअर मार्केटमधील घडामोडीचा आपण आज थोडासा माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सेन्सेक्स आज 528 अंकाने घटलेला असून 77,620 ने बंद झाला आहे. आज सेन्सेक्सचा ओपन 78,206 आणि हाय 78,206 अगेन सेम दाखवत आहे. लो 77,542 आणि प्रिव्हियस क्लोज होता 78,128. साधारण आपण आता निफ्टी 50 मध्ये काय झाले बघूया. निफ्टी 50 मध्ये 23,526 अंकाने बंद झालेली आहे निफ्टी. त्याच्यात 162.45 अंकाने घट झालेली आहे. निफ्टी ओपन 23,674 ने झालेली आहे. प्रिव्हियस क्लोज 23,688 होता. आज डे हाय मध्ये 23,689 जाऊन आलेली असून आजचा निफ्टीचा लो 23,503 स्पॉट किंवा कॅशचे लो आहे. तर आपण बघितलं असता फॉरेन मार्केट बघूया आपण. बँक निफ्टी बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला निफ्टी 50 मध्ये दिसत आहे बँक निफ्टी 331 अंकाने कमी झालेली दिसत आहे. इथं आज आपल्याला गोल्ड मध्ये वाढ झालेली दिसत आहे. गोल्ड साधारण 467 रुपयाने वाढलेलं दिसत आहे. चालू वर्षी गोल्डने निफ्टीपेक्षा चांगले रिटर्न दिलेले आहेत. साधारण निफ्टीपेक्षा एक इन्व्हेस्टमेंटला चांगलं साधन दिसत आहे. किंवा आपण टूल म्हणून इंडिया विक्स आज वाढत आहे. मार्केट निगेटिव्हचं कारण आपण रोज सध्या मार्केट घटत आहे तेव्हा मार्केट निगेटिव्हचे कारण शोधत असतो. जे आपल्याला मार्केट निगेटिव्ह येण्यासाठी इंडिकेटर दिसतात ते आपण बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला साधारण मार्केटची दिशा समजण्याचा साठी मदत होत राहते. त्याच्यात इंडिया विक्स वाढलेला आहे. डॉलर इंडेक्स वाढलेला आहे. साधारण गिफ्ट निफ्टी मध्ये निफ्टी फ्युचर पण सगळे खाली दिसत आहे. 133 अंकाने निफ्टी जानेवारी कमी झालेला आहे. साधारण फेब्रुवारी 133 अंकाने कमी झालेला आहे. मार्च सुद्धा 132 अंकाने कमी झालेला. निफ्टी मध्ये आपण पाहायला गेला असता लास्ट इयर डिसेंबर मधला एक लो आपण बघितला होता. तो साधारण माझ्या लक्षात असण्याप्रमाणे 23,460-70च्या आसपास होता. इथं आपल्याला कुठं दिसत आहे बघूया आपण. त्याचा निफ्टी मध्ये डिसेंबरचा दिसत आहे इथं. तेव्हा अजून भावान्विक लो मध्ये तुटलेला नाही. निफ्टी इथं 23,500 ला सपोर्ट घेत आहे. चा डाटा आणि फॉरेन मार्केट बघूया. फॉरेन मार्केट मध्ये आज आपल्याला काय दिसत आहे. ग्लोबल मार्केट मध्ये डाऊ जोन्स मायनस दिसत आहे. S&P 12 अंकाने मायनस दिसत आहे. सध्या हे मार्केट चालू आहे आणि तर बेरीज असं याने दाखवलेलं आहे. आता आपल्याला अजून एक डेटा येणार आहे आज रात्री 12:30 वाजता. फेड रेटचं ते आपण पुढे व्हिडिओत बघणार आहे. फेड रेट कट काय होते का इंटरेस्ट मध्ये. युरोपियन मार्केट मध्ये आज तेजी होती. साधारण गिफ्ट निफ्टी आपली अजून मायनस दाखवत आहे. उद्यासाठीचं जे प्रिडिक्शन आहे ते हे आता बदलत राहतं रात्रभर. मार्केट खास काय नाही आहे. थोडंसे पॉझिटिव्ह काय दिसत नाही. गोल्ड क्रूड याच्यामध्ये चांगली वाढ दिसते. ज्यादा तर लक्ष गोल्डवर जायला लागलंय. आता आपण आज
लाईव्ह मार्केटमध्ये एफ-आयचं डाटा बघू. डॉलर इंडेक्स बघितला आपण, इंडिया विक्स बघितलेला आहे. हे दोन निगेटिव्हची कारणं दिसत आहेत आपल्याला. आता आपण आज येणाऱ्या डाटाबद्दल बघूया. आज फेड अनाउन्स अनदर 25 बेसिस पॉइंट हे जे कट किंवा काय त्यांचं आज 9 जानेवारी 12:30 AM इंडियन स्टँडर्ड टाइम IST ह्याचा इम्पॅक्ट मोठा आहे असं म्हणलं जातं. आता हे दुसऱ्यांदा फेड इंटरेस्ट रेट कट जर यांनी कट केलं तर तिकडचं कसं आहे, ट्रम्प नीती म्हणलं तर अमेरिका फर्स्ट असं त्यांचं चालू आहे. त्यांनी जसं इलेक्शनमध्ये कमिटमेंट दिलं होतं त्याप्रमाणे. बाकी असं नाही आहे की इंडियन डॉलरच कमी होत आहे. डॉलर इंडेक्स टोटल कमी आहे, डॉलर मजबूत होत आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं असता इथं बाकी सर्व देशाच्या करन्सी कमजोर पडत आहेत. त्यामुळं त्यांचा प्रयत्न हा इंटरेस्ट रेटमुळे तिथे चालना मिळेल. इंटरेस्ट रेट कट झाल्यामुळं पण 2 वेळेला 3 वेळेला तिकडचे जे इंटरेस्ट रेट होत आहेत त्याचं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपले इंटरेस्ट रेट स्थिर ठेवलेले आहेत. इंटरेस्ट रेट कट करणं गरजेचं आहे. आता ते थोडंसं गव्हर्नमेंट पॉलिसीजवर अवलंबून आहे. आपण आता आपल्याला इतकंच माहिती आहे की निगेटिव्हची आपण कारणं बघतो, त्यातलं हे एक कारण आहे. जोपर्यंत इंटरेस्ट रेट कमी होत नाही मार्केटमध्ये लिक्विडिटी येत नाही. दुसरं आपण बघणार आहोत आता एफ-आयचा डाटा. एफ-आयने आज काय केलेलं आहे, एफ-आयमध्ये आपल्याला कॅश मार्केटमध्ये 7,170 कोटीची विक्री दिसत आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूटने 7,639 कोटीची परचेस केलेली आहे कॅश मार्केटमध्ये. इंडेक्स फ्युचरमध्ये पाहिलं असता एफ-आयने निफ्टी 50 फ्युचर्समध्ये 1956 कोटीची विक्री केलेली आहे. बँक निफ्टीमध्ये इथं 228 कोटीची विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला 3.49 कोटी परचेस दिसत आहे. मिड कॅप निफ्टीमध्ये 3.21 आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पण विक्री दिसत आहे. एफ-आय इंडेक्स ऑप्शन मध्ये काय केले आपण बघूया. निफ्टी 50 मध्ये विक्री आहे आणि निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये 21,280 कोटीची विक्री दिसत आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन मध्ये 1,303.83 कोटीची विक्री दिसत आहे. फायनान्शियल निफ्टीमध्ये फिन निफ्टीमध्ये 3.20 कोटीची विक्री दिसत आहे. मिड कॅप निफ्टीमध्ये ऑप्शनची विक्री 35.46 दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये नेक्स्ट 50 मध्ये 11.22 प्लस दिसत आहे. आता आपण नेहमीच क्रॉस चेक करतो तेव्हा इंडेक्स फ्युचर विकलेले असतात तेव्हा काय घटायला पाहिजे, कॉल घटायला पाहिजे आणि पुट साईडला बाईंग दिसू शकते. कारण ही नेट फिगर असते, आपण नेहमी बघत असतो ही फिगर प्लस मायनस वजा करून आलेली फिगर असते. त्यामुळं आपण एक ऑप्शन चेन मध्ये जाऊ. रोजच्या प्रमाणे थोडस 30 जानेवारीचं बघितलं असता आपल्याला कॉल साईड विकलेली दिसत आहे. इथं जे निफ्टी मध्ये ऑप्शन विकलेले आहेत त्याच्यात आपल्याला इथं दिसत आहे. आपण एटीएम, ओटीएम, आयटीएम शिकलेलो आहे. जर कोणाला माहित नसेल तर मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे. त्याप्रमाणे जिथे जास्त व्हॅल्यूम आहे तिथं रेजिस्टन्स सपोर्ट कसे बनतात किंवा कुठं कुठं रेजिस्टन्स आहेत हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. ते आपण बघू शकतो. मार्केटमध्ये मंदीचं थोडंसं का दिसत आहे याचं अजून काही आपल्याला बघता येते का बघू. पण यावर्षी गोल्डचं रिटर्न दिसल्यामुळे आपल्याला गोल्डमध्ये जास्त जरा इन्व्हेस्ट करण्यासारखं मन वाटत आहे.
कारण इंडेक्समध्ये निगेटिव्ह न्यूज अमेरिकेचं स्वतःच हे वाढवणं चालू आहे आणि स्वाभाविक आहे त्यांचे ते जे काय कमिटमेंट आहेत त्यासाठी ते करत राहणार. आता आपल्याला गोल्ड मध्ये बघता आलं तर आपण फिजिकल गोल्ड पेक्षा नेहमी ETF वगैरे डिजिटल गोल्ड घेणं फायदेशीर ठरतं. त्याच्यात आपण आपापल्या तज्ञाला विचारून सल्ला घेऊ शकता. मी कोणत्याही गोष्टी कधी रिकमेंड करत नाही, पण अगदी मामूली अमाऊंट पासून गोल्ड घेता येतं. आपण छोट्या छोट्या गोष्टीत वायफाय खर्च करण्याचे टाळून जर घेऊ शकत असेल तर इथे एक मी तुम्हाला दाखवतो थोडस गोल्ड ETF जे असतात त्याच्यात टाटा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड नावाचा आहे. अगदी तुम्ही ₹7.64 याच्यात म्हणजे 7-8 रुपयाच्या मामूली याच्यामध्ये ह्याचं एक शेअर सारखं क्वांटिटी मिळते. ह्याची असेट मॅनेजमेंट आहे, असेट अंडर मॅनेजमेंट 289 कोटीचे आहे. असं नाही की आपल्याला 10 ग्रॅम लावून बाजारात गोल्ड घेतला पाहिजे. डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला जितक्या रुपयाला घेतले त्याच्यापेक्षा जितके वाढत असते नेट नफा मिळत असतो. याच्यात कुठं कट वगैरे काय होत नसतंय. ब्रोकरेज मामूली असतात. त्याच्यात असेट अलोकेशन बघितलं असता होल्डिंगमध्ये आपल्याला गोल्ड फिजिकल हे आपल्यासाठी फिजिकल गोल्डच बाय केलं जातं. 96.9% 100 मधले गोल्डमध्ये आहे. त्या गोल्डची प्युरिटी 999 आहे. त्यामुळं मार्केटमधल्या 24 कॅरेटच्या तुम्ही रेट जर बघितला असता त्या रेटमध्ये आपली ही इन्व्हेस्टमेंट आणि हा दर दिसत आहे आणि त्यासाठी आपण पाहिल्याप्रमाणे फार मोठी रक्कम लागत नाही. आता ह्याचा वर्षभराचा रिटर्न बघितला तर आपण 6 रुपये लो दिसतो आणि 8 चौसष्ट किती टक्के वाढले थोडस तुम्ही रिटर्न बघू शकता. इयर ऑन इयर चांगले रिटर्न दिसतात आणि जर निफ्टीशी कम्पेअर केलं तर साधारण स्टॉक मार्केटचे बरोबरीने चालू आहे या 6 महिन्यात. निफ्टीच्या सोबत हा येलो चार्ट आहे, हा निफ्टी आहे, निफ्टी रेट इंडेक्स, आणि आपला गोल्डचा चार्ट आहे हा निफ्टीच्या वरती दिसत आहे. त्यामुळे याने रिटर्न हे चांगले दिलेले आहेत आज अखेर या वर्षीचे. हा ब्लू चार्ट आहे तो आपला ह्याचा आहे आणि येलो आहे तो निफ्टीचा आहे. त्यामुळे निफ्टीपेक्षाही उत्तम रिटर्न इथं आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला दिसत असेल. 16 फेब्रुवारीला निफ्टी आणि गोल्डचा चार्ट एकच दिसत होता. इथं जर इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला रिटर्न मधला डिफरन्स दिसून येईल. आज आपण छोट्याशा रकमेने सुद्धा आपण आपापले कोणकोणते डिजिटल गोल्डचे शेअर्स आहेत किंवा ETF आहेत त्यात बघून घेऊ शकता. एक छोटस स्वस्त किमतीचा या माणसाला प्रश्न पडतो, 2-5 हजार जर गोल्डमध्ये गुंतवायचे असतील, खर्च होऊ नको वाटत असतील तर आपापल्या डिमॅट अकाउंटवर आपण छोट्याशा रकमेना अगदी तुम्ही हे 100 जरी घेतले तर 700-800 रुपये होतात. यानुसार आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येते. बाकी आपण आज मार्केटमध्ये सेक्टरल इंडायसेस बघूया थोडे. सेक्टरल इंडायसेस मध्ये काय दिसतंय, कारण मोस्ट ऑफ निगेटिव्ह चालू आहे. सेक्टरल इंडायसेस ग्लोबल इंडायसेस मध्ये आपल्याला ग्लोबल इंडायसेस आपण बघितले, ऑप्शन चेन बघितली, बघितले, सेक्टरल इंडायसेस बघितले असतात आपल्याला साधारण निफ्टी 50 मायनस बघितलं, निफ्टी बँक, मिड कॅप निफ्टी सगळीकडे विक्री दिसत आहे. निफ्टी 100, निफ्टी 200 सेक्टरल इंडायसेस आता आलेला आहे आपल्याला. इंडिया विक्स सतत वाढत आहे. इंडिया विक्स बद्दल आपण एका व्हिडिओत बोललेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. जर त्याच्यात काही नाही कळालं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. इंडिया विक्स कसा बनतो, काय असतो, त्याचा परिणाम किती होतो मार्केटवर, हे आपण त्या व्हिडिओत बघितलेलं आहे. निफ्टी ॲटो मध्ये 64 अंकांनी घट झालेली आहे. निफ्टी IT मध्ये 507 अंकांनी घट झालेली आहे. निफ्टी PSU बँक मध्ये 80 अंकांनी घट झालेली आहे. निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये 209 अंकांनी घट झालेली असून निफ्टी फार्मा सुद्धा आज मायनस आहे. निफ्टी फार्मा मध्ये 143 अंकांनी घट झालेली आहे. आज एकच ग्रीन सेक्टर दिसत आहे FMCG मध्ये.
FMCG मध्ये 528 अंकांनी वाढ झालेली आहे. आपण ह्याला डिफेन्स सेक्टर म्हणू, कारण डिफेन्सिव्ह आहे ना आता, ह्याच्यामध्ये थोडस वाढ राहिलेलं आहे. मार्केटमध्ये पैसे कुठं ना कुठं तिथंच पार्क राहिले पाहिजे, त्यामुळे आपल्या लक्षात येतंय काय विकले आणि कुठं पार्क झाले. थोडस मेटल मायनस दिसत आहे, रियालिटी मध्ये पण मायनस आहे. निफ्टी, मीडिया, एनर्जी, आपण इथं बघितलं असता प्रत्येक सेक्टरचं आपल्याला इथं डिटेल वर्गीकरण करून अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे. निफ्टी कन्झम्पशन मध्ये मामूली 6 पॉईंटची वाढ दिसत आहे. ओव्हरऑल निफ्टी सगळीकडंच प्रत्येक सेक्टरमध्ये विक्री दिसत आहे. त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणून काहीतरी ट्रेंड जोपर्यंत चाललाय निगेटिव्ह तोपर्यंत बघू. निफ्टी FMCG मध्ये आपण आज बघूया स्टॉक कोणते दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये आपल्याला साधारण कॉम्पोनंट्स बघितला आपल्याला ब्रिटानिया, कोलगेट, डाबर, गोदरेज कंझ्युमर हे चांगले दिसत आहे का. साधारण आपण इथे बघितलं असता आपल्याला बऱ्यापैकी ग्रीन दिसत आहे. त्यामुळं मार्केटमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये काय वाढलेलं आहे, कुठं ओव्हरऑल सगळीकडे निगेटिव्ह दिसत आहे. FMCG मध्ये थोडंसं चांगलं दिसत आहे वातावरण. बाकी आपण पाहिल्याप्रमाणे गोल्डचा या वर्षीचा चार्ट बघितला, गोल्डमध्ये आपल्याला रिटर्न चांगले मिळू शकतात. इन्व्हेस्टमेंट सारखं वाटत असं आहे, पण हे रिकमेंडेशन नाही. डिजिटल गोल्ड घेण्यासाठी आपल्याला इथं दाखवलेलं आहे. थोडंफार आता कालचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता, त्यामुळे मी व्हिडिओ आता थोडा बनवत आहे, कारण मोठा बनवल्यानंतर थोडंसं बोर होऊ नये आणि आपल्याला थोडक्यात दिवसभराच्या घडामोडी बघता याव्या. धन्यवाद.